आपल्याकडे एक बंगाली मनुष्य येतो, त्याची आई आता जवळजवळ 80 वर्षाची आहे. त्या बाईला रामकृष्णांच्या बायकोनी नाम दिलेलं आहे. तेव्हा ती म्हणाली की पथ्य काय पाळू, ऐकण्यासारखं आहे बरं का. तर म्हणले करशील का. होय म्हणाली. बाई काय म्हणाली, शारदा माता, की पथ्य कशा करता पाळायचं. ते म्हणाले जो रोग आहे त्याला औषध देतो आपण, पण त्या औषधाचा पूर्ण परिणाम होण्याकरता पथ्य पाळायचं असतं. तेव्हा म्हणाले तुला मी नाम दिलंय, तेव्हा याचा हेतू काय आहे. ते बाईने बरोबर सांगितलं, भवरोग नाहीसा होणं. पारंपरिक पद्धतीनं सांगितलं, देव भेटणं वगैरे एक असतं. ती काय म्हणाली म्हातारी, म्हणजे यांची बायको, कि मग याला पथ्य काय असलं पाहिजे, की भवरोग ज्याने वाढला ते कमी झालं पाहिजे. तर आपले विकार म्हणाले भवरोग वाढवतात. काय ज्ञान असतं बघा. सत्पुरुषाच्या सहवासात राहिल्यावर ही अशिक्षित बाई काय तयार झाली. कोण, शारदा माता. तेव्हा ते म्हणले मी काय करू. ते म्हणले खरा अनुभव घ्यायचा असेल तर राग सोडून दे. सोडला म्हणाली. पाणी आण. पाणी आपण सोडतो ना, संकल्प सोडतो, सो पाणी सोडलं. तर हा मुलगा आता 50-52 वर्षाचा आहे. तो सांगतो की मला लहानपणापासून जी आठवण आहे तोपर्यंत माझी आई रागावलेली मी पाहिली नाही. तेव्हा मी त्याला काय म्हटलं की म्हणजे प्रसंग असे आले नाहीत काय रागवण्याचे. अहो प्रसंग रोज आहेत म्हणाला. प्रसंगाला काय करतात बरं का. तर त्याने एक दुसरी गोष्ट सांगितली. सारखं जप करीत असते, दुसरं काही नाही. कसं आहे बघा, तिच्या मुलीचं लग्न झालं, म्हणजे याच्या बहिणीचं. तर नवरा व्यसनी निघाला. बंगाली असला म्हणून काय झालं हो, व्यसनाला काय. हा, तेव्हा प्रपंचाचं उद्ध्वस्तच झालं सगळं. तर मग काडी मोड घेतली, डायव्होर्स घेतला त्याच्यापासून. तेव्हा आम्ही सगळ्या घरामध्ये असे अस्वस्थ असतो. कोर्टात कटकटीच्या जायचं यायचं सगळं, पण ही बाई स्वस्थ. तेव्हा यांनी त्या बाईला विचारलं, आता तुझ्या मुलीवर एवढा प्रसंग हे सगळं असताना तुला काही वाईट नाही का वाटत. तर ती काय म्हणाली, जगात एकच गोष्ट वाईट वाटण्यासारखी आहे. गुरुनी दिलेल्या नामाचा विसर पडला की वाईट वाटावं, बाकी वाईट विसर वाटत. हा, तुम्हा आम्हाला वाईट वाटायचं म्हणजे काय हो. पदोपदी वाटच पाहत असतो, वाईट कशाने वाटेल. बघा विचार करणे. हाडामासाची माणसं आपल्यामध्ये आहेत. हा, तर म्हणलं तुझा अनुभव काय रे. मध्ये त्याची बदली सुरतला झाली. तर आठवड्यातून शनिवारी यायचा तो आणि सोमवारी जायचा. 3-4 तास काहीतरी लागतात त्याला. त्या फ्लाइंग राणीने मला वाटतं. तर म्हणाला तिथे मी एकटा राहत असे. माझं खाणं काय म्हणलं, भात आणि सांबार, काय आमटी काय असेल. बंगाली मनुष्य भात खाणारे जास्त. तेव्हा म्हणाला एकांतामध्ये नाम पुष्कळ झालं. दुसरं म्हणलं गाडीमध्ये 3-3 तास बसायचं, त्यांनी नाम झालं. आता अनुभव काय आहे. अनुभव म्हणलं हृदयात नाम चालतं. आणि ज्या वेळेला मला दुःख होतं, काळजी लागते किंवा राग बी येतो, ऑफिसमध्ये हाताखाली 5-50 लोक आहेत आणि सध्याचे लोक म्हणजे तुम्हाला माहिती आपण त्यापैकीच आहोत. तेव्हा जरा थोडस राग आला, वाईट वाटलं, काळजी लागली की नाम तोंडात येतं, खालचं वर येतं, सूक्ष्मातलं जडात येतं. कसा अनुभव आहे बघा. म्हणजे त्याला तिथेच टिकवायला किती सावधानता लागेल माणसाला. आणि की नाही पारायण करतो, लोकांना पारायण करायला लावतो, सगळं समाजसेवा. बस ज्ञानेश्वर का मला आठवण झाली, मी टीका करीत नाही.
एक ग्रस्त आले परवान म्हणले, आता ज्ञानेश्वर महाराजांची 700 वर्ष झाली, तर म्हणले या भागात बोरिवली ते अंधेरी म्हणले त्यांचा उत्सव करायचा आहे, आपण म्हणले व्याख्यानाला या. त्यांना म्हटलं नाही, मनात आलं व्याख्यानाला गुजरातीमध्ये भकाण म्हणतात. भकाण म्हणजे बडबडणं, बरं का. आणि महाराजांचं वाक्य आहे व्याख्यान किंवा निरूपण म्हणजे ओकारी आहे. तर त्यातले जात ते काय म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजांचे, ज्ञानेश्वर म्हणले नाही, देवाच्या विषयी बोलणं म्हणजे बासुंदीची ओकारी आहे, बाकी थालपिठाची ओकारी. प्रपंचाचं बोलणं म्हणजे थालपिठाची ओकारी, त्यातल्यात कांद्याचं असतं तर आणखी घाणी आहे. बघा काय आहे, मनुष्य सगळं करील बघा, आत जात नाही. आणि या लोकांचा सगळा भर असेल तर आत चला. ते नाही का आपले ते श्रीधर स्वामी मला म्हणा, अरे म्हणजे ते वेदाचं काय घेऊन बसला बाबा, आता काळ काय बदलला, गो बॅक टू द वेदास. अरे गो बॅक टू द वेदास काय, आता राजकारण पाहतात ते चालेल गो बॅक टू द वेदास म्हणून. अरे काय किती बदलला, ते ठीकच आहे, ते वेद आणि बीजन काय कोण नाही म्हणताय, पण त्याला किती महत्व द्यायचं नको जीवनामध्ये. तेव्हा आत जायला पाहिजे आणि त्याला नामासारखा उपाय नाही. आता हे बघा प्रत्यक्ष उदाहरण मी सांगितलं, ती काही नाही बाई नुसतं जप करीत बसलेली असते म्हणाले. आणि एक पथ्य पाळलं, रागावली नाही, म्हणजे निश्चय काय असला पाहिजे विचार करा आपण. बरं निश्चय घेण्यासारखा आहे फार. काय असतं बायकांच्या मध्ये, एक बाजूला गेल्या की त्या कडेला, गोपींचं नाही का, एकदा तो आपला म्हणला की झालं, काही नाही त्याच्या पुढे. महाराजांचं एक फार छान हे आहे उदाहरण, त्याला आपण आम्हाला तर कल्पनाच नाही, आम्ही की नाही शहरात वाढलेले लोक, सिटी ब्रेड पीपल. तेव्हा ते काय म्हणाले, खेडेगावमध्ये असं असतं की कुलीन स्त्रिया ज्या असतात त्या डोक्यावरती पदर घेऊन बाहेर जातात. ज्या बाईने डोक्यावरचा पदर काढला तिला 12 वाटा मोकळ्या. याचा अर्थ असा आहे की बाई जर निश्चय निघाली तर काय पुरुष करीत किती पुढे जाऊ शकतो. ते गोपींच्या मध्ये होतं. म्हणून नारदासारख्या ऋषीने देवर्षीना यथा व्रज गोपिकानाम भक्ती कशी करावी सूत्रामध्ये गोपिकांच्यासाठी, तो त्याग म्हणजे तिला काही नाहीच, वाटेल ते करील. ज्याच्यावरती प्रेम आहे त्याकरता खरं मात्र पाहिजे. आपल्याला मी 2-4 वेळा सांगितलंय की प्रेमाच्या ह्याच्यामध्ये एक नकली प्रेम म्हणून असतं, त्याला इंग्लिशमध्ये इन्फॅच्युएशन म्हणतात. तात्पुरतं आकर्षण असतं, ते प्रेम नाही खरं. प्रेम हे कायमचंच, चिकटलं की चिकटलं. त्या महाराजांचं दृष्टांत फारच छान आहे. असंही म्हणाले, गुळ जर लाल आपला तापवला म्हणजे गरम केला आणि तुमचं बोट लागलं तर कातड काढतो, गुळ नाही जात. तसं प्रेम आहे, जीवाला सोलून काढीत लागलं तर. बरं ते इन्फॅच्युएशन तात्पुरतं असतो नाही का. मुद्दा सांगण्याचा माझा लक्षात आला आपल्याला, हे की नाही शास्त्र असा अनुभव घ्यायला पाहिजे. बरं एका गृहस्थाने मला विचारलं की म्हणलं मग ज्ञानेश्वर महाराजांनी हे लिहिलेलं आहे हरिपाठ, आम्ही एक चूक केली आहे त्याच्यावरती अर्थ लिहिला आहे. तेव्हा ते म्हणाले मग तुमचा सगळा विश्वास आहे का. का रे भाऊ म्हणलं काय झालं. ते म्हणले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, याला पुरावा काय म्हणाले. आता त्याला काय सांगायचं नाही का. तर मी म्हणलं असं करा, आमचं उदाहरण जाऊ द्या हो, पण तुम्ही म्हणलं काय सिगरेट बिगरेट पिता का. बिडी पितो म्हणाले. म्हणलं नाम घ्या, बिडी सुटेल यात शंकाच नाही. काय सांगता म्हणजे बिडीचा नामाचं काय संबंध आहे. म्हणलं तुमच्या प्रश्नाचं आणि उत्तराचं तरी काय संबंध आहे मग मला विचारतो. कसं असतं बघा. अहो ज्ञानेश्वर महाराजांचं जाऊ द्या, तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय की पवित्र ती वाणी, पुण्यवंत देह जो वदे अच्युत सर्व काळ. आणि महाराजांची प्रतिज्ञा अशी आहे, असं पाप नाही म्हणाले की जे नामाने धुतलं जाणार, ते मात्र घेतलं पाहिजे. आणि नाही कोण पापी याची एक गोष्ट सांगतो आपल्याला. याचं काय झालं, जीसस ख्राइस्ट काही आपले शिष्य बरोबर घेऊन चालला होता, तेव्हा गर्दी पाहिली. आता ही इस्रायली लोकांची गोष्ट, ज्यू लोकांची त्यावेळेची पॅलेस्टाईन मध्ये काय गर्दी आहे बा. तर
एक बाई होती ती मध्ये उभी आणि लोकांच्या हातात दगड जसे आता मारतात ना गाडीवर बिडीवर तशी घेऊन. काय भानगड आहे? ते म्हणजे ही बदपैली आहे बाई, तेव्हा हिला शिक्षा केली पाहिजे. मग शिक्षा करायला तिला दगडाने मारून टाकायची, दगड मारून मारून. बर बरोबर आहे म्हणलं, चांगलं आहे, करा शिक्षा तुम्ही. पण तुम्ही इतकी माणसं, हा जीसस म्हणाला, तुमच्यापैकी एक तरी असं आहे का की ज्याने हे मनाने पाप केलं नाही त्याने येऊन पहिला दगड मारावा? तुमच्या आमच्यासारखे झोप पळाले सगळे. आपण असे आहोत, कोणाच्या हातनं पाप झालं नाही असं मला सांग. म्हणजे पापाला मोकळी काय असा अर्थ नाही बरं का त्याचा. पण बायबलमध्ये जे म्हणलेलं आहे ओरिजिनल सिन म्हणून, म्हणजे माणूस जन्माला येतो ती देहबुद्धी येऊनच येतो. कृष्णाचं, समर्थांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं सोडून द्या, बाकी तुम्ही आम्ही केलं नाही मनाने असं पाप आहे का? याचा अर्थ करावा असं नाही. पण असं जे आहे ते सगळं नामाने नाहीसं होतं. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नाशे. हो, त्यांचं हे चार्टर आहे, आपल्याला एक डॉक्युमेंट दिलेलं आहे की पहा, करून पहा तुम्ही. हा पहिला गोष्ट. दुसरी एक गोष्ट अनुभवाची सांगायची. आपण नेहमी पाहता की इंजिनिअरिंग मध्ये, मेडिसिन मध्ये, आता हे इंग्रजी शब्द मी का वापरतो, कालच्या लोकप्रभेमध्ये एक लेख आलेला आहे की मराठी भाषेने परकीय शब्द घेतले पाहिजे बरं का. त्याच्यात त्यांनी उदाहरणं इंग्रजी, पर्शियन, अरेबिक शब्दांची दिली आहे. त्यात एक बेजार शब्द आहे, बेजार झालो बा, हा काय मराठी शब्द आहे होय? अरे पेशव्यांच्या पत्र व्यवहारामध्ये किती पर्शियन शब्द आहेत, कारण त्यावेळची भाषाच ती होती मुळी. असं काय? तसं आता इंग्रजीमध्ये मला की नाही, मला ते स्टेशनवर जायचे, मला थांब्यावर जायचंय. काय म्हणाल तुम्ही? मग स्टेशनाच्या ऐवजी थांब्यावर जायचे म्हटल्यानंतर घरीच थांबा म्हणाल. तू कुठलं थांबा हे नाही आता, नाही का? तुम्हाला मी एक मागे गोष्ट सांगितली ना, आम्ही एकदा बाजारात गेलो, सीताफळं घ्यायची होती. ती काळी होती, चांबाराची बायको, तिचं नावर बसायचं शिवायला शेजारी. तर मी काय म्हणलं, बाई ही काळी आहे, खराब नाही ना, त्याचा कलरच तसा आहे म्हणाल. आता तुम्ही काय म्हणाल? नाही नाही का? तेव्हा माझ्या सांगण्याचा हेतू निघालाय तो असा आहे की शास्त्र म्हणलं की त्याला कला आली. सायन्स ऑलवेज गोज विथ टेक्नॉलॉजी. हे अभ्यासी लोक मला सांगतात की अमेरिकेने जपानचा पराभव केला. आपल्याला माहिती आहे, ॲटम बॉम्ब टाकून नागासाकी याच्यावर. पण आज अमेरिकेचा पराभव जपानने केलेला आहे. आणि परवा एक बाई आल्या अमेरिकेहून, त्यांच्या मुलांनी गाडी घेतली आहे. कोणची गाडी? जपानी गाडी घेतली अमेरिकेमध्ये. बघा, स्वस्त असते, हलकी असते, गतीला चांगली, पेट्रोल कमी लागतं. त्या अमेरिकन गाड्या म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या. म्हणजे पंचायत अशी आहे की आता व्यापार कोणाचा जास्ती, यांचाच. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक शास्त्राला कला आहे, प्रॅक्टिकल आहे ना. मेडिसिन मध्ये प्रॅक्टिकल, इंजिनिअरिंग मध्ये प्रॅक्टिकल, प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष करून दाखवावं लागतं. तसं काय झालं, आजचा विषय जो आहे हा शुद्ध वेदांताचा विषय आहे, अगदी शुद्ध. वेदांत म्हणजे काय? हा शब्द सामान्य आहे, फिलॉसॉफी, सद्वस्तूबद्दल विचार. हे शब्द मी वापरीत नाही, संस्कृत बघा. परमात्मा स्वरूप जे आहे त्याच्याबद्दल विचार, दुसरा विचारच नाही. पुढच्या त्या 5-50 सगळ्या त्या आहे. म्हणजे परमात्मा स्वरूपाबद्दल विचार म्हटल्यानंतर जे अनंत आहे, अपार आहे, या विश्वाच्या मुळाच्या पलीकडे आहे, त्याचा विचार किती उच्च विचार आहे, नाही का? तेव्हा सत्संगतीशिवाय परमात्मा स्वरूपाचं दर्शन नाही, परमार्थ नाही सत्संगाशिवाय. सत्संग 3 प्रकारचा. पहिला देहाचा संग. पण देहाच्या संघामध्ये फायदा आणि तोटा असा आहे. फायदा काय आहे? जिवंत माणूस असतो ना तुमच्या समोर, ज्ञानानं भरलेलं. आता विचार करा, तुकाराम महाराजांच्या सारखा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले,
काम क्रोध हे घर केले रीते, काय विकार गेले, आत परमात्मा भरून राहिलेला आहे. काय त्या माणसाची अवस्था असेल, त्याची संगत काय असेल मला सांगा. नाही, विचार करण्याची गोष्ट आहे. जिथे देह पवित्र आहे, वाणी पवित्र आहे, अंतःकरण पवित्र आहे, निस्वार्थी प्रेम आहे. अरे घरात असा माणूस असणं म्हणजे काय समजतात. पण दोष काय आहे, त्याचं बाहेरचं वागणं तुमच्या आमच्यासारखं असतं. आजारी पडला तर तो शिंकणार. महाराज इथं गंमत करायचे, राम एवढा अवतार, पण राजवाड्यातलं जीवन सोडून जेव्हा दंडकारण्यात गेला तेव्हा पाऊस पाणी पडणार आणि त्यांची पाल्याची झोपडी, तिथं काय कॉरुगेटेड पत्रे होते काय, अरे सगळे याच्या फांद्या घातलेले झोपडी, त्याला सर्दी झाली असणारच म्हणजे कधीतरी. बरं, सर्दी झाली म्हणजे तुळशीचा काढा घेतलाच असता, आता तिथे मिळाला नाही कोणाला. पण व्हायचं असं काय करता, सत्वड झाला म्हणून काय झालं, देहाच्या धर्म आला तर काय होतं, त्याच्या आवडी निवडी असतात. तेव्हा तो जेवायला बसला आणि त्याला समजा गोड आवडतंय आणि तो खाऊ लागला. आमच्या मनात येणार, काय हो एवढा मोठा सत्पुरुष काय मागून घेते गोड, पण माझं असा फसगत झाली बघा. आणि फार हुशार हो, म्हणजे नसताना मी त्यावेळेला BA ला होतो आणि ते भटजी बापूंच्या दर्शनाला मी गेलो पहिल्यांदाच. त्यांचं जेवण झालं होतं, बसले होते, तेव्हा तिकडे की नाही पान खात असत, म्हणजे नेहमी ते कुटून बिटून पान असं खायचे. तेव्हा त्यांच्या शिष्याने पान कुठून आणलं आणि त्यांच्या हातावरती दिलं. त्यांना दिसत नसे, ऐकायला थोडं यायचं, पान हातावर दिलं. ते म्हणलं सगळ्यांना द्या. तर त्यांनी थोडं थोडं सगळ्यांना दिलं, त्या याच्यामधलं खलबत्त्यातलं. माझ्या मनात आलं, एवढे सत्पुरुष पान खातात हे, आता काय करावं. किती वाईट बुद्धी असते बघा. पान खाल्लं म्हणून ते ईश्वराचं चिंतनाला काय संबंध आहे. पण ह्या दोष दिसतो माणसाला, बरं का. एखादं काय असतं, आता इकडच्या लोकांना माहिती नाही, पण मोगलाईमध्ये शिव्या फार, बरं का. गधे के बच्चे हे तर काय मामुलीच आहे, बरं का, काही नाही. पण चालेल. तेव्हा त्या सत्पुरुषाच्या तोंडात जर असं असलं एखादं, अहो काय सत्पुरुष, काय भाषा बोलतात हे, असं वाट, अक्कलकोटचे स्वामी नाही का, नाही का. त्याने विचारलं आपलं नाव गाव काय. नाव चंद्रभान, देशस्थ यजुर्वेदी, जास्त बोलशी तर टाळक्यात पाय पोस म्हणाले. असा सत्पुरुष पाहिल्यावर रागाला सत्पुरुष, हा दोष आहे. बरं, मग विचाराची संगत ही खरी आणखी संगत आहे. ते सद्ग्रंथाने प्राप्त होते, त्या विचारात राहायला पाहिजे. मला एक आठवतं, एकदा गुरुदेव रानडे एका पंडिताबरोबर ब्रह्म आणि मायेचा संबंध बोलत बसले होते. 8-8:30 सुमार सकाळचा. इतक्यात त्यांची मुलगी आली आणि म्हणाले, बाबा आईने विचारले आज भाजी कसली करायची. अगं म्हणाले, ब्रह्मन मायेचा आम्ही विचार करतो आहोत आणि तू भाजीचा विचार त्याला काय करावं म्हणाले. बरं का. तेव्हा आता रविवारी आपल्याला हा विषय सांगायचा, हे काही क्लास नव्हे, सर्वांना समजेल असं सांगायचं. माझ्या डोक्यात 5-6 दिवस सारखं ते बघा कसं सांगावं, काय करावं, ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय सारखं बघा. पण प्रपंचात की नाही ते चालत नाही. लहानसहान गोष्टी असत, आज काय भांडीवाली आली नाही, नाही का, आले की नाही, तुमचं ते बरोबर आहे, ब्रह्म मायासह ठीक आहे. अरे पण भांडी कशाला काय उपयोगी आहे त्याचा, नाही का. मग बघा तुम्ही विचार करून, अशा वेळेला ते विचार टिकवणं सामान्य गोष्ट आहे का. छे काय बोलताय तुम्ही, नाही का. तेव्हा तो अनुभव आला बुवा की सत्पुरुषाच्या देहाची संगत उत्तमच, पण ती पचणं कठीण आहे. त्याला प्रेम पाहिजे, बस ते करता ते बरोबरच, बरं का. ते आपल्याला नाही जमत आणि भेटणं कठीणच आहे, निभावणं कठीण आहे. दुसरं जे आहे सद्विचारांची संगत, ती अगदी आहे, केव्हाही मिळणार. ग्रंथ तुमच्या जवळच, रात्रंदिवस तेच, म्हणजे तिन्ही अवस्थामध्ये ते पाहिजे. हो की तुम्ही दासबोध घेतला तर रात्री बरळायला लागला झोपेमध्ये, तर दासबोधच्या ओव्या बरळायला लागल्या. असं होतं का. अरे कसलं काय. म्हणून ती संगत. मग तिसरी संगत असेल तर भगवंताच्या नामाची आहे. ते तुमचं मन असो नसो काही असो. त्या म्हातारी सांगितलं ना उदाहरण, 80 वर्षाची, की घरी मुलीचं डायव्होर्स चालू असताना
ही शांत असायची. बरं, तो मुलगा म्हणाला मी नमस्कार करून जायचं तिला, कोर्टामध्ये जायच्या वेळेला ती मुलगी ती जायची तिकडे, तर ती काय म्हणायची, काय नाही, नाम घेत जा, नाम घेत जा, काय व्हायचं ते बघू आपण. कठीण आहे हो, बरं का, एकुलता एक मुलगी, तिचं पुन्हा लग्नही झालं, तिला मूलबाळही झालं, ते जाऊ द्या. मुद्दा सांगण्याचा असा, ही नामाची संगत आहे. आजचा आपला विषय काय आहे. मागच्या रविवारी आपल्याला मी विश्व आणि परमात्मा, मी ती इंग्रजी शब्द वापरीत नाही किंवा संस्कृत शब्द सुद्धा वापरीत नाही. ते ब्रह्म बिन्मन सद्वस्तू चिद्वस्तू नको. परमात्मा आणि परमात्मा स्वामी का म्हणतो, आपल्यामध्ये जो अंश आहे सद्वस्तूचा त्याला आत्मा म्हणतात. विश्वाला व्यापून जे आहे तो जगदात्मा, विश्वात्मा. आणि त्याच्याही पलीकडे जे उरतं, अत्यतिष्ठ दशांगुलम, 10 अंगुळ उरतो म्हणाले. अरे 10 अंगुळ म्हणजे काय, 10 बोट नाही, त्याच्याही पलीकडे जो आहे तो परमात्मा. आत्मा, विश्वात्मा, परमात्मा. बरं का. तेव्हा परमात्मा आपण म्हटल्यानंतर हे विश्व परमात्माच आहे. परमात्मा आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप आणि असत असणारच नाही, पण नाही त्याला, त्याच्या उलट हे जग अशाश्वत, उद्या आजच्यासारखं राहत नाही. ते 15व्या अध्यायात नाही का. तेव्हा हे असं जग तिला आलं कसं. बरं, तो आनंद स्वरूप, हे दुःख स्वरूपच आहे, अपूर्ण आहे. दुःख म्हणजे अपूर्ण आहे, होय ना. बरं, ज्ञानस्वरूप म्हणावं तर सगळं अज्ञान भरलेलं आहे. अशा हे जग त्याच्यात आलं कसं. तर मानवी बुद्धीने विचार करताना त्याने 3 पर्याय सांगितले. कार्य कारण भाव. पहिला म्हणाले दुधाला विरजण लावलं की दही होतं. तसं म्हणाले या परमात्मा स्वरूपाला एक दिव्य इच्छा झाली, मी एक आहे अनेक व्हावं, एकोहम बहुश्याम प्रजायेय. का असं झालं, स एकाकी न रमते. आपल्याला आठवतंय ना, हे पुन्हा पुन्हा सांगण्यासारखं नाहीये, डोक्यावरून गेलं तरी चालेल. काय आहे, माणूस आपल्या बुद्धीने विचार करतो. म्हणून मी एक इंग्रजी शब्दसमूह वापरला, इट इज ह्युमनायझिंग द डिव्हाइन. परमात्मा स्वरूप जे आहे त्याला मानवी रूप द्यायचं. माणसाला एकट्याला कळमत नाही, म्हणून तुम्ही त्या परमात्म्याला म्हणता स एकाकी न रमते. अरे तिथं काय झालं कोणास ठाऊक. म्हणून जग हे विचित्र आहे फार. मला एक आठवतं, स्वामी रामतीर्थ अमेरिकेमध्ये व्याख्यान देत होते. त्यावेळेला ईश्वराचा विचार करताना गॉड शब्द वापरायचे, बरं का. आणि गॉड शब्दाचं जे सर्वनाम आहे ही, तो असं वापरायचे. तेव्हा व्याख्यान झाल्यानंतर एकाने विचारलं, का तुमचा देव पुल्लिंगी आहे का, इज गॉड मॅस्क्युलाइन. बरोबर आहे की नाही. तेव्हा हे काय म्हणाले, गॉड इज नायदर ही ऑर शी, गॉड इज ए मिस्ट्री म्हणाले. गॉड इज नायदर, पुन्हा म्हणाले, गॉड इज नायदर ए मिस्टर नॉर ए मिसेस, बट इट्स ए मिस्ट्री. तेव्हा काय झालं माहिती नाही. जगात निर्माण झालं आहे तर आहेच, कारण आम्ही जगात आहोत ना, नाही म्हणून चालतंय कसं. तर कसं निर्माण झालं सांगता येत नाही. मग प्रश्न काय आहे, त्याच्यातून बाहेर कसं पडावं हे बघा. तर एक असं झालं म्हणले, दुधाला विरजण लावलं की दही झालं, याला परिणामवाद असं म्हणतात. ते नाव जाऊ द्या. दुसरं काय आहे, या जगामध्ये सारखं काय दिसतं, अदृश्यातून दृश्य, अव्यक्तातून व्यक्त. दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी, या जगाचं स्वरूप काय आहे, अव्यक्तातून व्यक्त येणं, व्यक्त अव्यक्तात जाणं. तत्र का परिदेवना. माणसं अव्यक्तातून जन्माला येतात, पुन्हा अव्यक्तात जातात. हा जो जगाचा स्वभाव आहे, तर मृत्यू झालेल्या माणसाबद्दल दुःख करणं वेडेपण आहे. तत्र का काय, यालाच की नाही अरिस्टॉटलने द पोटेन्शियल बिकम्स द ऍक्च्युअल असं म्हटलं. आणि सांख्याने त्याला सत्कार्यवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचा जे परिणाम आहे, जे कार्य आहे, ते कारणामध्ये असतंच, निराळ्या स्वरूपात असतं.
उदाहरण फार अप्रतिम आहे त्यांचं. काय म्हणाले, तुम्ही वाळू जर गाळही केली, कुठली निघली तर तेल निघणार नाही, पण तिळामधून तेल निघतं, कारण तेल तिळामध्ये आहे म्हणून ते निघतं. तसं ह्या विश्वामध्ये, परमात्मामध्ये विश्व आहेच, निराळ्या स्वरूपात असेल ते असं बाहेर येईल. त्यांचं सत्य आहे. तिसरा वाद आहे विवर्तवाद म्हणतात. नुसतं ऐकून ठेवायचं काही संबंध काही नाही. विवर्त म्हणजे काय, जे जसं आहे तसं दिसत नाही, भलतंच काहीतरी दिसतं. म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, धड उजेड नाही, अंधार नाही, आणि खोलीत गेलात आणि तिथे एक दोरी पडलेली आहे आणि वाटलं हा साप आहे. साप पूर्वी नव्हताच केव्हा, आत्ताही नाही आणि नसणार. पण कल्पना झाली की साप आहे म्हटल्यानंतर साप असण्याची सर्व लक्षणं दिसायला लागली. घाबरला, रडायला लागला, आमचं झालं तर तुला. तर हे परमात्म स्वरूप जे आहे, हे अज्ञान, हा अंधकार, त्या अज्ञानी बुद्धीनं पाहिल्यानंतर ते जसं आहे तसं दिसून ते भलतं दिसायला लागतं. याला मी त्या बाईचं उदाहरण दिलं होतं, मुलीचं. माझी चप्पल काढून तिने, अरे तुला लेखा वाटतंय माझ्यावर तुझं प्रेम आहे, ते खरं नाहीच आहे, हे दिखावं आहे सगळं. तसं त्यांचं म्हणणं, हा देह मी नाहीच आहे, मी नसून तो मी आहे असं म्हणतो. कारण भाषा सुद्धा बघा, त्याने देह ठेवला, आता कोण आहे, मग देह ठेवायच्या आधी मी तोच आहे म्हणतो की नाही. मग म्हणजे जे जसं नाही तसं ते दिसतं, याला विवर्त असं म्हणतात. किती भानगडी असतात या, नाही का. आता प्रश्न असा, हे सगळं जाऊ द्या, पण त्याच्यातून विश्व झालेलं आज मला मानावंच लागतं. कारण मी त्यात आहे ना. मी जर त्यात असेन तर माझा आणि विश्वाचा संबंध काय आहे. विश्व कसं आहे, अनंत आहे, अनंत अपार. अनंताचं लक्षण काय, शांताला जे नाही ते विचित्रच आहे बरं का. उपनिषदात एक मंत्र आहे, पूर्ण पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. तुम्ही पाठही केलेला असेल. पूर्णातून पूर्ण काढलं तर पूर्ण उरतं, पूर्णात पूर्ण मिळवलं तर पूर्णच राहतं. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं आहे. चारातून चार काढले तर 0 पाहिजे की नाही, 0 पाहिजे की नाही. पूर्णातून पूर्ण काढल्यानंतर 0 पाहिजे, पूर्णावशिष्यते, पूर्णच राहतं म्हणाले. याला अरविंदांनी फार छान एक्सप्रेशन, इट इज द मॅथमॅटिक्स ऑफ द इन्फिनिट. अनंताचं हे गणित आहे म्हणाले. मग मी शांत, परिच्छिन्न, मर्यादित. हा जो मर्यादित आहे, याने त्या अनंताबद्दल विचार करताना काय, कसं काय विचार करायचा. तेव्हा असं आपल्याला कार्यकारणाशिवाय विचार करता येत नाही. तुम्ही बघा, एका युरोपियन बाईने फार छान लिहिलेलं आहे. ती म्हणाली की माणसाच्या जीवनात 2 बायका असल्या तर त्रास होतोच. ते आपल्याला गोष्ट माहिती आहे ना. एक म्हातारी बायको आणि एक तरुण बायको, आणि ती वरती राहायची तरुण बायको, म्हातारी बायको खाली. तर रात्री हा वर जायला निघाला तेव्हा खालच्या बायकोने त्याला खाली ओढला, वरची बायको वर ओढायला लागली. तर रात्रभर तो जागा राहिला, कारण सुटणार नाही ना. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टात आणला. चोर होता म्हणतात. तो म्हणला वाटेल ती शिक्षा द्या, पण 2 बायकांचा नवरा व्हायची काही शिक्षा दिली. याच्यावर महाराजांनी आणखी मखलाशी केली. 2 बायका म्हणले खावडला पटणार नाही, पण म्हणलं 2 बायका होत्या, एक तरुण आणि म्हातारी, आणि हा म्हातारा झाला. तेव्हा रोज काय करायचे, तरुण बायको होती ती म्हाताऱ्या माणसाचे पांढरे केस काढून टाकायचे, आणि जी म्हातारी बायको होती ते काळे केस काढून टाकायचे. मग आमच्यासारखं झालं बरं का. मुद्दा सांगण्याचं काय, आपल्याला सांगण्याचा हेतू एवढा